गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघालेले आहेत। आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अनेक सर्वसामान्य गरीब मजूर सर्वसामान्य मागासवर्गीय आदिवासी नागरिकांचा मृत्यू होत आहे आणि या घटनेमुळे केवळ आणि केवळ सरकारच्या अनास्थेमुळे हे खून नाहीत का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केला जात आहे। गेल्या काही वर्षांपासून आरोग्य यंत्रणा हीच सलाईनवर असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले नाही का असा प्रश्न आज निर्माण झाला असून त्याच संतापजनक विषयाचा मुद्दा मी आज आपल्यासमोर घेऊन हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। अद्यापही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। आजचं विश्लेषण आवडलं तर नक्कीच इतरांनाही शेअर करून सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका। तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वाडेकर इन्फो न्यूजमध्ये। मित्रांनो, नांदेड येथे गेल्या 4 दिवसांपूर्वी एक भयंकर घटना घडली की ज्या घटनेमध्ये तब्बल 21 नागरिकांचा की ज्याच्यामध्ये 12 नवजात बालके आहेत, काही प्रसूतीसाठी आणि इतर आरोग्य उपचारासाठी आलेल्या महिला आहेत आणि इतर नागरिक आहे। हा आकडा नंतर वाढून जवळपास 31 पर्यंत पोहोचला आणि असे असताना या ठिकाणी पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होते का, या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधोपचार उपलब्ध होते का, पुरेशा प्रमाणात स्टाफ उपलब्ध होता का, या सर्व प्रश्नांचं जर एकत्रित उत्तर निर्माण केलं तर याचं उत्तर नकारार्थी आहे आणि केवळ सरकारी अनास्थेमुळेच ह्या नागरिकांचे बळी गेले असं मानलं जात आहे। मित्रांनो, नुसतं नांदेडचाच मुद्दा नाही, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूर शासकीय रुग्णालयातून देखील हीच माहिती समोर आली। छत्रपती संभाजीनगर येथून ही माहिती आली। या 2 जिल्ह्यातून जवळपास 45 नागरिकांचा मृत्यू झाला। जर सरकारी अनास्थेमुळे हे जर खून होत असतील तर याची जबाबदारी देखील सरकारनेच घेतली पाहिजे। यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये अशी मागणी सर्वसामान्यांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात केली जात आहे। आपल्या संपूर्ण राज्यामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट मार्फत औषधोपचाराचा पुरवठा केला जातो। औषधांचा पुरवठा केला जात असताना गेल्या 3 दिवसांपासून राज्यामध्ये औषधाचा तुटवडा आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये औषधेच नाहीत, जिल्हा रुग्णालयात नाही, तालुक्यांच्या जिल्हा उपरुग्णालयांमध्ये नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नाही। सरकारी औषधोपचार होणार कसा, सामान्य नागरिकांना फायदा मिळणार कसा, या सर्वसामान्य नागरिकांवर उपचार जर कोणी करायला नसेल, तिथे औषधे शिल्लक नसतील तर त्यांचे बळी जाणार नाही का हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, या सर्वांची ही पर्यायाने सामूहिक जबाबदारी नाही का? या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे जर सरकारी अनास्थेचे बळी हे लोक जात असतील तर। आज आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याचे आपल्याला दिसून येत आहे। 3 दिवसांपासून राज्यामध्ये औषधोपचार नाही। हे मृत्यू नैसर्गिक कसे काय गणले जाऊ शकतात? हे खून आहेत एका अर्थाने, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा केली जात आहे। म्हणून सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हरकत नाही। मोदीजी म्हणतात, देशाचे सन्माननीय पंतप्रधान, 5 लाखापर्यंतचा आरोग्याचा उपचार, त्यानंतर ऑपरेशन्स यासाठी फ्री आहे। मात्र जर तिथे वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसतील, मात्र त्या ठिकाणी जर स्टॉपच उपलब्ध नसेल तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार? 5 लाखांनी जीव वाचणार नाही। त्या 5 लाखांचा विनियोग करणारे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, आरोग्य यंत्रणा असेल, त्याद्वारे त्यांचे जीव वाचले जाणार आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। मागील 2 महिन्यापूर्वीचंच उदाहरण घेऊया आपण। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या स्वतःच्या ठाणे जिल्ह्यात नव्हे ठाणे शहरामध्ये ते ज्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करतात आमदार म्हणून, त्या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयामध्ये 13 ऑगस्ट 2023ला 18 रुग्णांचा मृत्यू झाला। मृत्यूचा तांडवच झाला एका अर्थाने। स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली। मला 5 दिवसात याचं उत्तर पाहिजे, याचा अहवाल पाहिजे। अजूनही अहवाल 1.5 महिन्यात आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे।
याचा अर्थ सरकार प्रायोजित हे खून केले जात आहेत का, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये 2.5 वर्षाचा काळ हा जवळपास कोरोनाचा काळ होता. मात्र तरी देखील त्यांच्या काळामधील आरोग्य यंत्रणा त्याचा गौरव संपूर्ण जगभरात केला गेला. धारावीसारख्या अतिशय महाभयंकर अशा दाटीवाटीच्या वस्तीमध्ये अक्षरशः नागरिकांचे प्राण कोरोनामध्ये वाचवण्यात आले. त्याचं मॉडेल त्याचं आरोग्याचं मॉडेल बनवण्यात आलं. संपूर्ण देशभरामध्ये पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आलं. त्यांच्यावर टीका करतात, त्यांच्यावर विद्यमान सरकार टीका करते. घरात बसून कामं करत होते. ते घरात बसूनही त्यांनी लोकांचे जीव वाचायला पाहिजे. आरोग्य यंत्रणा तेवढीच, सरकारी अधिकारी तेवढेच, वैद्यकीय अधिकारी तेवढेच, स्टाफही तेवढाच. तरीसुद्धा त्यांनी लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले ते एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, अजितदादा असो, कोणीच नाकारू शकत नाही. मग घरात बसणारा मुख्यमंत्री करू शकतो, मग जिल्ह्यात 4-4 वेळेस राऊंड मारणारे, सरकारी काम घेऊन फिरणारे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी घेऊन फिरणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सर्वसामान्य नागरिकांचे प्राण का वाचवू शकत नाही, असा सरळ सवाल त्यांना सर्वसामान्य नागरिकांचा आहे. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नंदुरबारचा एक बाईट दिली होती की नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकांपर्यंत पोहोचायला डॉक्टरच नाही, तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणी उपलब्धच नसतं, शासकीय औषधोपचार केलाच जात नाही, औषध पुरवलेच जात नाही, औषध पुरवठा होत नाही. एखादी महिला प्रसूतीसाठी आली, एखादा स्नेक बाईटसाठी आला तर त्याच्यावर उपचार होत नाही, त्या लोकांचे अक्षरशः प्राण जातात. ही जर एवढी तोडकी, एवढी मोडकी आणि एवढी वाईट यंत्रणा जर संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात असेल तर तानाजी सावंत असो किंवा अन्य कोणते मंत्री असो त्यांना पदावर राहण्याचा हक्क आहे का? सर्वसामान्य नागरिकांच्या, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या, मागासवर्गीयांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. म्हणून आरोग्य संचालक अद्यापर्यंत नेमला गेलेला नाही या सरकारने, हा देखील सरकारी अनास्था आहे. मागे तुकाराम मुंढे जे एक मोठं नाव आहे, अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांना त्या पदावरून हटवण्यात आलं. त्यांना का हटवण्यात आलं याचाही विचार केला गेला पाहिजे. मी मध्यंतरी एक सत्ताधारी आमदार आहेत, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. चंद्रकांत पाटील हे सरकारमधील घटक आहेत, अपक्ष आमदार आहेत, पण सरकारमधील घटक आहेत, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केलेली होती की माझ्या मुक्ताईनगरच्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये, सावद्याच्या उपरुग्णालयामध्ये, बोदवड येथील रुग्णालयामध्ये डॉक्टरची कमी आहे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी आहे, स्टॉफची कमी आहे. तरी देखील त्यांना अद्यापही आरोग्य अधिकारी पुरवण्यात आलेले नाही. सत्ताधारी आमदारांच्या बाबतीत जर शासनाचं एवढं उदासीन धोरण असेल तर जे विरोधी पक्षातील आमदार आहे त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी खरोखर मृत्यूशय्येवरच राहण्यासारखं आहे या सरकारी दवाखान्यांमध्ये, याबाबत दोमत नाही. मित्रांनो, म्हणून आजचा हा व्हिडिओ अतिशय संतापजनक आहे. या सर्व मयत रुग्णांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि सरकारी अनास्थेचे खून ठरलेल्या या खून करणाऱ्या या सरकारचा निषेध करूया. आजचा विषय आवडला असेल नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.